मध्यरात्रीचे 12:15 वाजत होते. अमावस्येची रात्र होती. सगळीकडे किर्र अंधार पडला होता. धाराशिवहून कोल्हापूरला गेलेली महाविद्यालयीन मुलांची सहल वापस परतत होती. बस जंगलातल्या रस्त्याला लागली होती. प्रत्येकजण गाढ झोपीत होता. आज दिवसभर केलेल्या दंगामस्तींमुळे ते सर्व दमून गेले होते. शिंदे सर आणि गाडवे सर दोघे पहिल्या सीटवर मस्त झोपले होते. ड्रायव्हरचाही अधूनमधून डोळा लागे, पण तरीही झोप आवरून तो तसाच बस चालवत होता. पिऊन त्याच्या बाजूच्या सीटवरच घोरत पडला होता की तोच रस्त्याच्या मधोमध रानडुकरांची रांग आली. कदम मामांनी बस थांबवली. बसला हलकासा झटका लागला. झटक्याने वाघमारे जागा झाला. रानडुक्कर निघून गेल्यावर बस पुन्हा मार्गाला लागली. दिनकर वाघमारे, वय वर्ष 18, वर्गातला सर्वात हुशार आणि गुणी मुलगा, पण खूपच अबोल, स्वतःच्या कामाशी काम ठेवणारा. याच गोष्टीमुळे त्याचा वर्गात एकही मित्र नव्हता आणि बस सीटवर तो एकटाच बसला होता. त्याने समोर बसलेल्या शिंदे सरांना खांदा हलवून जागवले. सर सर. काय रे? सरांनी अर्धवट डोळे उघडत झोपीतच विचारले. सर, बाथरूमला जायचंय, वाघमारे म्हणाला. त्यांनी खिडकीच्या बाहेर बघितले. बस जंगलात होती. थोडं थांब, जंगलाबाहेर गेलो की थांबायला सांगतो, शिंदे सर म्हणाले आणि पुन्हा झोपी गेले. वाघमारे मात्र खिडकी बाहेर बघत होता. काही वेळात वाघमारेने शिंदे सरांना जागं केलं. सर, जंगल संपलं, तो सरांना म्हणाला. शिंदे सरांनी बाहेर बघितले. लांब लांबपर्यंत सुकलेले गवत दिसत होते. मध्येच एखादा मोठा काळा ठिपका दिसायचा. तो काळा ठिपका म्हणजे त्या माळ रानावरचे तग धरलेले बाबळीचे झाड. ओ कदम मामा, बस थांबवा, पोराला बाथरूमला जायचंय, सर ड्रायव्हरला म्हणाले. कदम मामांनी लगेच बस रस्त्याच्या कडेला थांबवली. बस थांबताच एक धक्का जाणवला. धक्क्याने मागे बसलेला शिऱ्या उठला. जा रे, कोणाला लघवीला जायचं असेल तर उतरा, नंतर बस डायरेक्ट धाराशिवलाच थांबेल, शिंदे सर जांभई देत म्हणाले. त्यांनी दरवाजा उघडला आणि टॉर्च घेऊन खाली उतरले. वाघमारे आणि शिर्या दोघेही त्यांच्या मागोमाग उतरले. समोर पिऊन आणि ड्रायव्हर दोघेही बसमधून खाली उतरले आणि बसच्या हेडलाईटमध्ये रस्त्याच्या कडेला लघवीला उभे राहिले. अरे बघता काय, जावं थोडं कडेला, शिंदे सर म्हणाले. तसे वाघमारे आणि शिर्या वेगवेगळ्या झाडामागे लघवीला गेले. शिंदे सर दोघांकडे टॉर्च लावून होते. वाघमारे काम आटपून झाडामागून पुढे आला आणि बसमध्ये चढणार की इतक्यात झाडामागून शिर्या किंचाळला आणि त्याची किंचाळणी ऐकून पिऊन, कदम मामा आणि शिंदे सर त्याच्याकडे धावले. पण इतक्यात तो झाडामागून पुढे आला. अरे काय झालं? शिंदे सरांनी त्याला विचारलं. काय नाही, चपलेतून पायात काटा घुसला, तो म्हणाला. ठीक आहे, चल आता, शिंदे सर म्हणाले की इतक्यात समोरून एक कार आली. तिने यांना बघून हॉर्न दिला. काय झालं? कार चालक म्हणाला. काही नाही, जरासंच थांबलो, कदम मामा म्हणाले. लांबचे आहेत काय? तुम्हाला माहीत नाही का या रस्त्याला चकवा लागतो म्हणून? त्यामुळे या रस्त्यावर कोणी थांबत नाही, तो कार चालक म्हणाला. चकवा? कसला चकवा? पिऊनने विचारले. ठीक आहे, आम्ही नाही थांबत, चला कांबळ्यात, शिंदे सर पिऊनला म्हणाले. तसा कार चालकही तेथून निघून गेला. ड्रायव्हरने बस चालू केली आणि धाराशिवच्या दिशेने निघाले. धाराशिव अजून 350 किलोमीटर दूर होते. अरे कदम, कसल्या चकव्याविषयी बोलत होता तो माणूस? त्याने ड्रायव्हरला विचारलं. एवढं काही माहीत नाही, पण असं म्हणतात की रात्री प्रवासात चकवा लागतो, रस्ते कळत नाही आणि माणसं वाट चुकतात, कदम मामा बस चालवत म्हणाले. कांबळे,
चकवा म्हणजे भूत. इकडल्या पश्चिम महाराष्ट्रात हा शब्द रोजच ऐकायला मिळतो. अमुकाला चकवा लागला, तमुक चकव्यात फसला. दिवसभर प्रवासाने थकलेले किंवा थकलेली लोक प्रवास करताना त्यांना हा चकवा लागतो म्हणे. माणूस थकला की त्याला झोप लागणार, शरीर सुस्तावणार. मग अशा परिस्थितीत रस्ता चुकणे किंवा अपघातात जीव जाणे साहजिकच आहे ना. पण लोकांनी याला भूताचे नाव दिले आहे. सगळी अंधश्रद्धा आहे. सोडा, लक्ष नका देऊ त्याच्यावर, शिंदे सर म्हणाले. त्यांचे बोलणे शिंदे सरांच्या मागे बसलेला वाघमारे ऐकत होता. नाही सर, चकवा खरंच असतो. माझ्या आजोबांना लागला होता तेव्हा ते मरता मरता वाचले होते, वाघमारे सरांना म्हणाला. या सगळ्या भाकळकथा आहेत. आधीच्या लोकांना बोटभर असलं की हातभर होतं अशी म्हणायची सवयच आहे. आणि काही जण तर बोलायला काही नाही म्हणून चार चौकात उगीच फुसक्या मारतात, सर म्हणाले. नाही सर, चकवे असतात. जे लोक प्रवासात एखाद्या अपघाताने किंवा एखाद्या कारणाने मरतात आणि जे आपला प्रवास पूर्ण करून त्यांच्या घरी पोहोचत नाहीत, त्यांचे चकवे होतात आणि ते थकलेल्या प्रवाशांवर हावी होतात. ते प्रवाशांची शिकार करतात. एखाद्या शिकाऱ्याप्रमाणे त्यांना हेरतात, नंतर जाळ्यात फसवतात, त्यांना तळपावतात आणि शेवटी त्यांची शिकार करतात. अपघातात जाणारे बहुतेक लोक चकव्यांमुळेच जीव गमावतात, वाघमारे भयानक आवाजात म्हणाला. हे ऐकून शिंदे सर, पिऊन आणि कदम मामा काहीसे मनातून हादरून गेले होते. पण इतक्या शेवटून 3 नंबर सीटवर बसलेल्या शिऱ्या म्हणाला. हो सर, याला शांत बसवा. लागलं शहाणपण शिकवायला. याची आत्या लेखक आहे. ती असल्याच भूतांच्या कथा कादंबऱ्या लिहिण्यावर असते. त्याचा चांगला परिणाम झाले याच्या बुद्धीवर. लेखकाचं तर कामच थापावणार होतं. 2-4 थापा मारायच्या, 2-4 लोक त्यात येडी करायची आणि स्वतःचं घर चालवायचं. ए शिऱ्या, जरा नीट बोल. सहल संपलीये, आता आगाऊ बोलू नको, नाहीतर तोडवीन, शिंदे सर त्याला म्हणाले. तसा तो शांत बसला. झोप वाघमारे, शिंदे सर म्हणाले आणि डोळे मिटून सीटवर पडले. शिरे आणि कांबळे मामाही डोळे मिटून झोपी गेले. पण वाघमारे मात्र जागा होता. त्याच्या डोक्यात कसला तरी विचार चालू होता. तो खिडकी बाहेर बघत होता. माळरान अजूनही संपलं नव्हतं. पण त्याने जेव्हा कदम मामाकडे लक्ष दिलं तेव्हा तो मुळातच हादरला. कदम मामा अर्धवट डोळे उघडे ठेवून बस चालवत होता की तोच अचानक त्याने बघितले की बस माळरानातून अचानक जंगलाच्या रस्त्याला लागली. त्याने मागे बघितले तर मागे माळरानाचा मागसूमही नव्हता. मागे फक्त जंगलच होतं. हो, तेच जंगल ज्यातून बस काही वेळापूर्वीच निघून गेली होती आणि नंतर माळरानाला लागली होती. कारण कदम मामांनी जेव्हा जंगलातल्या रस्त्यात बस थांबवली होती त्यानंतर थोडंच पुढे जाऊन त्याला रस्त्याच्या कडेला दिसलेले पत्र्याचे शेड त्याला पुन्हा एकदा दिसले होते. त्याला काहीच समजत नव्हतं की बस जंगलात पुन्हा कशी आली. तो दचकून उठला आणि ड्रायव्हरकडे गेला. ड्रायव्हर मामा, बस कुठे आहे? त्याने ड्रायव्हरला विचारले. जंगलात आहे, त्यांनी उत्तर दिले. हो, पण कोणत्या जंगलात आहे? त्याने घाबरून विचारले. रस्त्यात कितीतरी जंगले आहेत, त्यातलं असेल कुठलं तरी, त्यांनी उत्तर दिलं. नाही मामा, हे तेच जंगल आहे जे मगाशी माळ रानापूर्वी लागले होते, तो मोठ्याने म्हणाला. अरे पण ते तर मगाशीच मागे गेलंय, आता पुन्हा कशाला येईल? ड्रायव्हर मामा पुन्हा म्हणाले. वाघमारेला त्यांच्या डोळ्यात झोप साफ दिसत होती. ए, काय झालं वाघमारे, का मोठमोठ्याने ओरडतोय? शिंदे सरांनी विचारले. सर, आपण मगाशीच या जंगलातून गेलो होतो पण तरीही वापस याच जंगलात आलो, याचा अर्थ समजला का? वाघमारेने शिंदे सरांना विचारले. म्हणजे आपण चकव्यात सापडलो आहोत. आपल्याला चकवा लागलाय आणि चकवा आपल्याला त्याच रस्त्यावरून पुन्हा पिन्हा फिरवतोय, वाघमारे म्हणाला. सरांनी खिडकीबाहेर बघितले. अरे, जंगले खूप आहेत इकडे, तुझा गैरसमज होतोय, तू झोप, चकवा बिकवा काही नसतो, ते वाघमारेला म्हणाले. सर, गैरसमज नाही, 1 मिनिट, असे म्हणत त्याने समोरच्या काचेतून बाहेर बघितले. सर, आता थोड्याच वेळात
रस्त्याच्या कडेला एक पलटी झालेला ट्रक दिसेल, वाटल्यास बघा तुम्ही. तो म्हणाला. अरे काय बोलतोय तू? तुला वेळ लागलं की काय? शिंदे सर म्हणाले. सर मी तुम्हाला आधीच म्हणत होतो, लक्ष नका देऊ त्याच्याकडे. मागच्या सीटवर बसलेला शिर्या म्हणाला. वाघमारे मात्र समोर रस्त्यावर लक्ष देऊन होता की तोच वाघमारे ओरडला. ते बघा सर, रस्त्याच्या कडेला पलटी झालेला ट्रक. तो म्हणाला. तसे ड्रायव्हरने अर्धवट झाकलेले डोळे उघडले. शिंदे सरही उठून उभे राहिले. त्यांना तो ट्रक दिसला. हे कसं शक्य आहे? कदम मामा ट्रक चालवत म्हणाले. शिंदे सर फक्त बघत राहिले. त्यांना काहीच समजत नव्हतं. काहीच वेळात बस पुन्हा त्याच माळ रानावर आली. तिथे बस पूर्वी थांबली होती. कदम मामांनी बस त्याच जागेवर थांबवली जिथे त्यांनी पूर्वी थांबवली होती. सर, वाघमारे खरे बोलतोय. आपण चकव्यात सापडलोय. हे सर्व बघून तर शिंदे सरही अवाक झाले होते. बसमध्ये हे 5 जण सोडले तर सर्व गाढ झोपेत होते. कोण घोरत होता तर कोण मस्त स्वप्नात गुंग होता. कदम मामा पटकन गाडी हलवा, इथे थांबणे बरोबर नाही, शिंदे सर म्हणाले. नाही सर, जर आपण चालत राहिलो तर आपण अजूनही जास्त गोंधळात पडू. चकवा आपल्याला आणखीन जास्त कोड्यात टाकेल, वाघमारे म्हणाला. नाही, उलट मी तर ऐकले आहे की चकव्यात थांबलो तर मृत्यू अटळ आहे. कदम मामा गाडी चालू करा आणि काहीही झाले तरी बस थांबवू नका, शिंदे सर म्हणाले. तसे कदम मामांनी बस चालू केली. बस पुन्हा रस्त्यावर धावू लागली. प्रत्येकजण याच कोड्यात होता की आता चकव्यातून बाहेर कसे पडायचे. मागच्या सीटवर बसलेला शिर्या आता समोर आला होता. तोही चांगलाच घाबरला होता. हे वाघमाऱ्या, सांग की या चकव्यातून बाहेर कसे पडायचे, शिर्याने त्याला विचारले. चकव्यातून बाहेर पडायचे असेल तर फक्त 2 उपाय आहेत. एक म्हणजे सूर्योदयाची वाट बघणे आणि दुसरी म्हणजे एक सुरक्षित स्थान बघून तेथे आश्रय घेणे, तो म्हणाला. पण मी तर ऐकलं आहे की चकव्यात थांबू नये, शिंदे सर म्हणाले. हो, पण जागा सुरक्षित असली तर थांबण्यात काही हरकत नाही, तो म्हणाला. पण कसली सुरक्षित जागा? ही बस तर सारखी जंगलातून माळरानात आणि माळरानातून जंगलात जातीये, कदम मामा म्हणाले. सर्वांनी बाहेर बघितले तसं बस पुन्हा जंगलात आली होती. तोच शिंदे सरांच्या बाजूला झोपलेले गाढवे सर जागे झाले. काय झालं? गाव आलंय काय माझं? ते झोपेतच बोलले. शिंदे सरांना धाराशिवच्या अलीकडेच त्यांच्या गावात म्हणजे कौळ गावात उतरायचे होते. त्यांना वाटले की कदाचित गाव आले असेल. सर उठा, आपल्याला चकवा लागलाय, शिंदे सरांनी त्यांना सांगितले. तसे ते खळबळून जागे झाले. काय? चकवा लागलाय? ते आश्चर्याने म्हणाले. ओ शिंदे सर, अहो हे काय चाललंय? कदम मामा बस चालवत आश्चर्याने म्हणाले. तसे सर्वजण त्यांच्याकडे वळले. त्यांनी काचेतून समोर बघितले तर समोर एका गावाची वेस लागली होती. हे तर गाढवे सरांचं कौळगाव आलंय. काय? पण आपण तर कोल्हापूरहून निघून जेमतेम 1-1.5 तास झाला असेल आणि कौळ गावात जायला 5-6 तास लागतात, पिऊन म्हणाला. सगळ्यांनी आपापली घड्याळे बघितली तर घड्याळाचे काटे गरगर न थांबता फिरत होते. मोबाईलमध्ये वेळ बघावा तर सगळ्यांचे मोबाईलच बंद पडले होते. गाढवे सर तर आणखीनच धक्क्यात होते. सर गाडी थांबू की नको, कदम मामा म्हणाले. नाही, चकव्यात थांबणे बरोबर नाही, शिंदे सर म्हणाले. पण सुरक्षित जागा भेटली तर काय हरकत आहे? आणि त्यातल्या त्यात गाढवे सरांच्या घरापेक्षा जास्त सुरक्षित कोणती जागा असेल, वाघमारे म्हणाला. येडा आहेस का? हे गाढवे सरांचं गाव नाही, चकवा आहे. चकवा आपल्यातच बसून आपल्याला चकवतोय, शिर्या म्हणाला. पण गाढवे सर त्यावर म्हणाले. जरा शांत व्हा, चकव्याला त्याचा डाव खेळू द्या. आपण त्याच्याच डावात त्याला हरवू. इथून थेट माझ्या घरी जाऊ आणि सकाळीच बाहेर पडू. मग बघू कसा चकवा लागतोय, गाढवे सर म्हणाले. पण तुम्हाला तुमचं घर चकव्यात सापडेल याची काय शाश्वती, कांबळे पिऊन शिर्याची बाजू घेत म्हणाले. शांत व्हा, असेही आपण चकव्यात अडकलोच आहोत आणि आपल्याला सकाळ होईपर्यंत यात फिरायचेच आहे. तर आपण सरांचे घर शोधत फिरू ना, आणि जर घर सापडले
तर त्यातच मुक्काम करू, शिंदे सर म्हणाले. गाडवे सरांनी लागलीच कदम मामांना त्यांच्या घराचा रस्ता दाखवायला सुरुवात केली आणि त्यांना गाडवे सरांचे घर आहे त्याच ठिकाणी कसल्याही अडचणीशिवाय दिसलेच. पण त्यांच्या घराबाहेर लोकांची गर्दी जमली होती. स्त्रिया रडत आक्रोश करत होत्या. त्यांचा आक्रोश बघून बसमधील सर्वच जण हादरले. आपल्या घरासमोरील गर्दी बघून आणि स्त्रियांचे आवाज ऐकून गाडवे सरांच्या हृदयाची धडधड वाढली आणि त्यांनी दरवाजा उघडला व धावत ते घराकडे गेले. कांबळे पिऊन कदम मामा, शिंदे सर, वाघमारे आणि शिर्याही त्यांच्या मागोमाग धावले. हे काय झालं शिरपा, का रडालायत सगळे? गाडवे सरांनी गर्दीतल्या एका माणसाला विचारले. तूच आत जाऊन बघ, तो माणूस म्हणाला. तसे ते सर्वजण गर्दीतून वाट काढत आतमध्ये शिरले आणि बघतात तर काय, समोर रक्ताच्या थारोळ्यात 5 मृतदेह जमिनीवर पडले होते. ते बघून सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. गाडवे सर दुःखाच्या सागरात बुडाले आणि त्यांनी टाहो फोडला. आई, बाबा, पिल्ल्या, श्वेता, काय झाले तुम्हाला? ते रडत बोलू लागले. सर्वांना समजले की ते मृतदेह सरांच्या आई, बाबा, आजी आणि बायको लेकराचे आहेत. सर्वांचे गळे चिरले होते. पण वाघमारे, शिर्या आणि शिंदे सरांना काहीतरी गडबड असल्याचे दिसत होते. गर्दीतले लोक स्वतःच्या घरचे गेले आहेत असे रडत होते. स्त्रिया तर स्त्रिया, सर्व पुरुषही अश्रू ढाळत होते. मग संशय येणे साहजिकच होते. हे मावशे, काय झालं यांना, सांग की. गाडवे सरांनी मृतदेहा शेजारी बसलेल्या एका म्हातारीला विचारले. तसे ते अचानक रडायची थांबली आणि रागात म्हणाली, तुझ्यामुळंच झालं हे. तूच विचारतोस काय झालंय? तुझ्या बायकोने तुझ्या आई, बाप, आजी आणि मुलगा सर्वांचा विड्याने गळा चिरून खून केला आणि शेवटी स्वतः पण जीव दिला. तूच तिला काहीतरी बोलला असशील म्हणून तिने रागात सर्वांचा खून केला. नाही, मी तिला काहीच नाही बोललो. 6 वर्ष झाले आमच्या लग्नाला, आमच्या साधी कुरकुरही झाली नाही. गाडवे सर रडत म्हणाले. खोटं बोलतो लवाळ कुठला, तुलाही जगायचा काहीच अधिकार नाही. हा घे विळा आणि जीव दे. गर्दीतले सर्वजण रडायचे थांबून रागाने ओरडले. हे ऐकून सर्वजण हादरले. काय, हा कोणता न्याय आहे? त्याच्या बायकोने गेलेल्या हत्यांची शिक्षा सरांना का मिळावी? कदम मामा म्हणाले. तसे गर्दीतला काळ्या रंगाचा माणूस, ज्याला फक्त एकच डोळा होता, तो रागात बोलला. ओ गप्प बस, नाहीतर यांच्या जागी तुम्हाला यांच्या अपराधाची शिक्षा दिली जाईल. तसे कदम मामा शांत झाले. गाडवे सर त्यांच्या घरच्यांच्या मृतदेहांजवळ बसून रडत होते. कांबळे पिऊन त्यांच्याजवळ गेला आणि म्हणाला, सर, हा चकवा आहे. तुमचे घरचे सुखरूप आहेत, परिस्थितीला समजून घ्या. नाही, माझे घरचे मला सोडून गेलेत. गाडवे सर टाहो फोडत बोलले. हे गाडव्या, हा घे विळा आणि गळा चिरून संपव स्वतःला. एक डोळ्यावाला काळा माणूस त्यांना म्हणाला. गाडवे सर न जाणे कोणत्या मायेत अडकले होते. त्यांनी तो विळा लगेच घेतला. आई, बाबा, आजे, पिल्ल्या, मी तुमच्याजवळ येतोय असं म्हणत ते विळ्याची धार स्वतःच्या गळ्यावरून फिरवणार की तोच कांबळे पिऊंनी त्यांच्या खांद्यावर जोरात भुक्की मारली. तसे ते शुद्धीवर आले आणि त्यांनी तो विळा फेकून दिला. चला सर इथून, नाहीतर हे चकव्यातील गावकरी तुमचा जीव घेतील, कांबळे पिऊन म्हणाला आणि त्यांचा हात पकडून त्यांना ओढू लागला की तोच गर्दीतला एक जण ओरडला, बाहेर काढा यांना आणि या गाढव्याला त्याच्या अपराधाची शिक्षा द्या. तसे काही लोकांनी वाघमारे, शिर्या, कांबळे पिऊन, शिंदे सर यांना पकडून गर्दीच्या बाहेर ढकलून लावले आणि गाडवे सरांना पकडून ठेवले. एक डोळ्यावाला माणसाने तो धारदार विळा त्यांच्या हातात दिला आणि गाडवे सरांच्या गळ्यावर ठेवला. शिंदे सर वाचवा, गाडवे सर आतून ओरडत होते. बाकीचे सर्वजण गर्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होते, पण लोक त्यांना आत घुसू देत नव्हते. इतक्यात त्या माणसाने विळ्याने गाडवे सरांचा गळा चिरला आणि त्यांचे मुंडके धडापासून तोडून काढले. तसे ते सर्वजण मोठमोठ्याने हसू लागले. त्या माणसाने गाडवे सरांचे मुंडके गर्दीबाहेर हवेत भिरकावले. तसे ते शिर्यासमोर येऊन पडले. शिर्या मोठ्याने किंचाळला, चला लवकर,
गर्दी पिसाळली आहे. कदम मामा मोठ्याने ओरडले आणि बसकडे धावले. शिर्या, वाघमारे, कांबळे पिऊन आणि शिंदेसर जमिनीवर पडलेल्या गाढवे सरांच्या मुळक्यांकडे बघत होते. या पापी गाढव्याला त्या शहरातल्या लोकांनी वाचवण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे हे अपराधी आहेत. त्यांना पकडून आणा आणि गळे चिरून त्यांना शिक्षा द्या. गर्दीच्या आत हातात रक्ताने माखलेला विळा हवेत उचलून एक डोळ्यावाला माणूस म्हणाला. हे ऐकून सर्वजण शिर्या, कांबळे पिऊन आणि शिंदे सरांकडे वळले. तसे ते धावत बसकडे धावले. 50-60 लोकांची गर्दी त्यांच्या मागे हातात दगड, धोंडे, काठ्या, विळे घेऊन धावत होती. ते कसेबसे बसमध्ये चढले आणि दरवाजा लावून घेतला. पण गर्दीने बसवर दगडफेक सुरू केली. पटापट काचा फुटू लागल्या. काचेचे तुकडे प्रवाशांच्या शरीरात घुसू लागले. बसची समोरची काच फुटली होती. तरीही कदम मामांनी बस तेथून पळवली. बस गावाबाहेर गेली होती. शिर्या, शिंदेसर, कांबळे पिऊन, वाघमारे आणि कदम मामा आपापल्या शरीरातली काचं बाहेर काढत होते. जखमातून रक्त वाहत होते. ए शिरू, दाखव इकडे तुझा हात, कांबळे पिऊन शिर्याच्या जखमी हात बघत म्हणाला. शिर्या त्याच्या बहिणीचा मुलगा म्हणजे त्याचा भाचा होता. त्याने खांद्यावरचा गमछा काढला आणि त्याच्या जखमेवर बांधला. वाघमारे ढसाढसा रडू लागला. सर, सर, त्या लोकांनी सरांना मारून टाकले. बाकी सर्व जणांच्या डोळ्यात भय दिसत होते. पण आश्चर्य हे होते की विद्यार्थ्यांच्या शरीरात काचेचे तुकडे घुसूनही ते शुद्धीवर नव्हते. हा चकवा मी जेवढा विचार केला होता त्यापेक्षा जास्त भयानक निघाला. याने आपल्या शक्तींनी या सर्व थकलेल्या विद्यार्थ्यांना बेशुद्ध केलं आहे. त्याचा या सर्वांना झोपेतच मारायचा डाव दिसतोय. पण आपण जागे आहोत म्हणून तो हे करू शकत नाहीये. सावधान रहा. चकवा आपली शिकार करतोय. तो आपल्याला तळफावून शिकारीचा आनंद घेतोय. पण आपल्याला त्याचा डाव हाणून पाडायचा आहे, वाघमारे म्हणाला. पण कसा हाणून पाडायचा त्याचा डाव? तो प्रत्येक जागी आपल्याला हरवतोय, शिंदे सर म्हणाले. चकव्यातून वाचवण्यासाठी आपल्याला आता थांबून चालणार नाही. आता न थांबता रस्त्याने चाललं पाहिजे. जर थांबलो तर आपलाही गाढवेसर व्हायला वेळ लागणार नाही, कांबळे पिऊन म्हणाला. पण सूर्योदय होण्यासाठी आणखी 4 तास शिल्लक आहे आणि सकाळ होईपर्यंत बस चालू शकेल एवढं बसमध्ये डिझेलही शिल्लक नाहीये, कदम मामा बस चालवत म्हणाले. जरा ह्या वाघमारेला बोला ना, ह्याचीच युक्ती होती ना चकव्यात थांबून सुरक्षित जागा शोधायची. जीव गेला त्या गाढवे सरांचा याच्यामुळे, शिर्या रागात म्हणाला. सर, आता चकव्यातून वाचण्यासाठी फक्त एकच पर्याय शिल्लक आहे, पण तो पर्याय टोकाचा आहे. रक्त सांडल्याशिवाय आपण चकव्यातून बाहेर निघणार नाही, वाघमारे गंभीर आवाजात म्हणाला. चकव्याला शोधणे आणि मारून टाकणे, वाघमारे म्हणाला. काय? चकव्याला शोधणे आणि मारणे? सर्वांनी आश्चर्याने विचारले. होय, माझ्या आत्याने मला सांगितलेले. चकव्याचे अनेक प्रकार असतात. त्यातील अमावस्येचा चकवा फक्त अमावस्येलाच बाहेर पडून प्रवाशांची शिकार करतो. त्याची शक्ती इतर चकव्यांपेक्षा जास्त असते. तो इतर चकव्यांपेक्षा जास्त निर्दयी असतो. प्रवाशांची भीती आणि थकवा ही त्याची शक्ती असते. जेवढे प्रवासी थकलेले असतील आणि नंतर जेवढे त्याला घाबरतील तेवढ्या लवकर ते चकव्याला बळी पडतात. हा प्रवासी मोजक्या प्रवाशांचा कधीच शिकार करत नाही. याची भूक खूप मोठी असते. त्यामुळे जेव्हा प्रवाशांची संख्या जास्त असते त्यातील एक प्रवाशाचा बळी घेऊन तो त्याच्या शरीरात प्रवेश करतो आणि प्रवाशांमध्ये बसूनच तो त्यांना चकव्यात चकवतो. त्यांच्या भीतीने आणि मग मृत्यूने स्वतःची भूक भागवतो. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जो चकवा लागला आहे तो अमावस्येचा चकवा आहे. त्याने आपल्यातील एकाचा बळी घेतला आहे आणि आता तो शरीरात घुसून आपल्यातच बसून आपल्याला चकव्यात चकवत आहे. आपल्याला त्याला शोधला पाहिजे आणि त्याला मारलं पाहिजे, वाघमारे म्हणाला. मानवी मृत शरीर म्हणजे मेलेल्या माणसाच्या शरीरात प्रवेश करतो. तो तर पूर्वीच मेलेला असतो, मग त्याला कसे मारायचे? समोर बसलेल्या पिऊनने विचारले. हा चकवा बळजबरीने मृत व्यक्तीच्या शरीरात लपून बसलेला असतो. मृतदेहांवर हल्ला करताच तो शरीरातून बाहेर येतो. त्यामुळे एकदा आपण त्याला शोधून मारले
की आपली सुटका होईल. वाघमारे म्हणाला, पण त्याला शोधायचे कसे? आपण प्रत्येकाचा श्वास तपासल्यास तो सापडेल का? किंवा त्याच्या शरीराचे तापमान बघून तो सापडेल का? शिंदे सर म्हणाले, नाही, तो खूप चतुर आहे. तो जिवंत शरीराची हुबेहूब नक्कल करतो, त्यामुळे त्याला शारीरिक तपासणीत पकडणे अवघड आहे. वाघमारे म्हणाला, मग त्याला पकडायचं कसं? बस चालवत कदम मामा म्हणाले, हे मागे झोपलेले विद्यार्थी तर चकवा नाहीत, कारण चकवा झोपून कधीच शिकार करत नाही. तो आपल्या 5 जणांपैकीच आहे. वाघमारे म्हणाला. तसे शिर्या, कांबळे पिऊन, कदम मामा, शिंदे सर आणि वाघमारे एकमेकांकडे बघू लागले. आपल्यापैकी कोण आहे तो? कदम मामाने त्याला विचारले. वाघमारेने शिर्याकडे बघितले आणि म्हणाला, शिर्या. हे बाकी सर्वजण हादरले. येड लागलाय काय तुला? मला माहिती आहे तुझं आणि माझं जमत नाही, पण याचा अर्थ असा नाही की तू सगळ्यांना माझा जीव घ्यायला लावणार. शिर्या घाबरून म्हणाला, हे पोरा नीट बोल, भाचा आहे तो माझा. कांबळे पिऊन पुढे होऊन म्हणाला, सर हा चकवा आहे. जेव्हा आपण बसमधून माळ रानावर उतरलो होतो तेव्हा मी लवकर लघवी करून आलो, पण हा शिर्या खूप वेळ झाडीमागेच होता आणि नंतर तो किंचाळला. त्याचवेळी त्या चकव्याने त्याची शिकार केली. म्हणून जेव्हा मी तुम्हाला चकव्याविषयी सांगत होतो तर हा चकवा नसतोच असे म्हणून मला वेड्यात काढत होता, जेणेकरून कोणाला विश्वास बसू नये की तो स्वतः चकवा आहे. वाघमारे शिंदे सरांना बघून म्हणाला, मी वाघमारेशी सहमत आहे सर. घ्या सीटखालचा रॉड आणि घाला त्याच्या डोक्यात. संपवा या चकव्याला. कदम मामा बस चालवत बोलले. तसे शिंदे सरांनी सीटखाली लोखंडी रॉड काढला आणि शिर्याच्या डोक्यावर उगारला, पण शिर्या खाली झुकला आणि झुकताना त्याचा तोल गेला आणि तो खाली पडलेल्या काचांच्या तुकड्यावर पडला. शिंदे सर पुन्हा एकदा शिर्याच्या डोक्यात वार करणार होते की तोच कांबळे पिऊनने तो रॉड हातात पकडला. शिंद्या, माझा भाचा चकवा नाहीये, तो दात खात बोलला. हा तुझा भाचा नाहीये, चकवा आहे, सोड मला, शिंदे सर म्हणाले. कांबळे पिऊनने शिंदे सरांच्या हातातला रॉड हिसकावून घेतला आणि झटापटीत त्यांच्याच डोक्याला घातला. शिंदे सर झपकन खाली आपटले. ते सीटवर निबचित पडून राहिले. त्यांच्या डोक्यातून रक्ताच्या धारा निघू लागल्या. कदम मामा लवकर या. वाघमारेने कदम मामांना आवाज दिला. तसे कदम मामा ब्रेक मारून चवताळत कांबळेवर चालून आले. त्यांनी कांबळे पिऊनचा गळा आवळायला सुरू केले, पण कांबळे पिऊनने त्याचे डोके खिडकीवर आपटले आणि त्याच्या डोक्यात काचा घुसल्या. तू नाहीच ऐकणार असे म्हणत कांबळेने रॉडचा वार कदम मामाच्या डोक्यात घातला आणि कदम मामांनी शरीर सोडून दिलं. बस थांबली होती. ती पुन्हा एकदा त्याच माळ रानावर, एकदम सुनसान रस्त्यावर. पूर्ण बस सुन्न पडली होती. कांबळे पिऊन अजूनही रागात कदम मामाच्या डेड बॉडीकडे बघत होता. वाघमारे आणि शिर्या कांबळे पिऊनच्या क्रोधाला बघत होते की तोच 2-3 लोकांचा गोंधळ ऐकू आला. रस्त्याच्या मधोमध बस उभी केली. फोडा, बस फोडा आणि आतल्या लोकांनाही सोडू नका. कांबळे पिऊन लगेच ड्रायव्हर सीटकडे गेला. कसला गोंधळ आहे हे बघण्यासाठी की तोच बसवर दगडांचा वर्षाव होऊ लागला. कोणी रॉडने बसवर हल्ला करत होते तर कोणी दगडांनी. अरे काय झालंय, का हल्ला करताय? कांबळे पिऊन त्या लोकांना विचारत होता, पण त्याला कोणीही उत्तर देत नव्हते. तोच वाघमारे खाली पडलेल्या शिर्याजवळ बसला. शिर्या, शिंदे सर आणि कदम ड्रायव्हर दोघेही मेले आहेत, तरीही आपण चकव्यातून सुटलो नाहीत. याचा अर्थ समजला का? त्याने शिर्याला विचारले. शिर्या उठून बसला. नाही, त्याने उत्तर दिले. तू चकवा नाहीस हे मला पहिल्यापासून माहीत होतं, पण मला खऱ्या चकव्याला बाहेर काढायचं होतं, म्हणून मी ही योजना बनवली होती. तू आणि मी तर चकवा नाहीत, याचा अर्थ तुझा मामा चकवा आहे. बघितलंस का किती निर्दयीपणे त्याने शिंदे सर आणि मामांचा जीव घेतला? तर तो चकवा आहे, त्याला मार आणि तुझा आणि माझा जीव आणि या बसमधील सगळ्यांचा जीव वाचेल. वाघमारे घाबरलेल्या आवाजात शिर्याला म्हणाला आणि त्याने त्याच्या हातात काचेचा टोकदार तुकडा घेतला. मी बस चालवतो, तू त्याला फूस लावून खूपच, तो म्हणाला आणि बस चालवायला धावला.
पण तुला बस चालवता येते का? हो येते. माझ्या मामाचा ट्रॅव्हल एजन्सीचा व्यवसाय आहे, म्हणून मी शिकलो, असे म्हणत तो ड्रायव्हर सीटकडे गेला. बसवर हल्ला अजूनही चालूच होता. कांबळे मामा शिऱ्याकडे धावत आले. बस चालू झाली. समोर आलेल्या लोकांवर वाघमारेने तशीच बस चालवली आणि ते बस खाली चिरडले गेले. वाघमारे समोर बघून काळजीपूर्वक बस चालवत होता की तोच त्याला कांबळे पिऊनची अर्ध किंकाळी ऐकू आली. त्याने आरशात बघितले तर कांबळे मामा गळ्याला हात लावून धपकन खाली पडला. शिऱ्याने हातातला काचेचा तुकडा खाली फेकला आणि चालत वाघमारेकडे आला. वाघमाऱ्या, मारला चकव्याला, आता चल धाराशिवकडे, तो दुःखात म्हणाला. काय? चकव्याला मारलंस? पण चकवा तर मी आहे ना? वाघमारे हसत म्हणाला. हे ऐकून शिऱ्याला आश्चर्याचा धक्का बसला. त्याचे डोळे मोठे झाले. एवढा आश्चर्यचकित का होतो आहेस? जेव्हा बस जंगलातून जात होती तेव्हाच खिडकीतून मी बसमध्ये प्रवेश केला होता. मी सर्वात कमजोर आणि थकलेला प्रवासी हेरला. हा वाघमारे थकून निवांत झोपला होता. त्याला मी उठवला आणि माझा चेहरा दाखवला. तसा तो छाती पकडून तळपडू लागला आणि त्याने जीव सोडला. मग काय, मी त्याच्या शरीरात प्रवेश केला आणि सुरू केली माझी शिकार. मी तुमच्यात बसून तुम्हाला चकव्याची गोष्ट सांगून भीती दाखवली, तुम्हाला भयभीत केलं. खूप भूक शमली माझी. घाडवे सरांच्या गावात नेऊन मी मुद्दाम तुमची दिशाभूल केली. तुम्हाला चकव्यात थांबवले जेणेकरून मी तुमची नीट शिकार करू शकेल, आणि मी केलीही. गाढवे तळफळून मेला. तुमच्यातल्या तुमच्यात मी आग लावली आणि शिंदे सर, कदम मामा त्यात गेले. शेवटी तुझ्याच हातून माझ्या मामाचा शेवट केला, असे म्हणत तो मोठमोठ्याने हसू लागला. पण तू जिवंत का आहेस? तुझ्या मामाने तुझ्यासाठी शिंदे आणि कदमचा जीव घेतला आणि तू तुझ्याच सख्या मामाला मारले. तू स्वतःचा जीव देऊन हे पाप फेड. बस या सीटवर आणि गाडी चालव. कर अपघात या बसचा आणि तुझ्या पापाचे प्रायश्चित कर. चकवा म्हणाला. तो शिऱ्यासोबतही तेच करायचा प्रयत्न करत होता जे त्याने गाढवे सरांसोबत केले होते. शिरेच्या चेहऱ्यावर पश्चाताप दिसत होता. असे वाटत होते की तो चकव्याच्या जाळ्यात फसला आहे. तो लगेच ड्रायव्हर सीटवर बसेल आणि स्वतःसोबत बसमधील सर्व प्रवाशांचा जीव घेईल. पण तो जोरात ओरडला, मामा. तसे मागे पडलेला कांबळे पिऊन हातात रॉड घेऊन पुढे धावला आणि त्याने वाघमारेच्या डोक्यात रॉड घातला. मामा डोके चिरळ याचे, म्हणजे हा पुन्हा कोणत्या निरपराध माणसाचा जीव घेणार नाही. तो मोठ्याने ओरडला. कांबळे पिऊने रॉडचे 4-5 फटके त्याच्या डोक्यात घातले आणि त्याच्या डोक्याचा चुराडा केला. तसा त्याच्या शरीरातून काळा धूर बाहेर पडला आणि तो बस बाहेर निघून गेला. कांबळे मामाने शिऱ्याला मिठीत घेतलं. शिरू, तुला कसं समजलं की हा चकवा आहे? त्याने शिऱ्याला विचारले. मला त्याच्यावर तेव्हाच संशय आला होता जेव्हा तो म्हणाला होता की चकव्यात थांबू शकतो, पण जागा सुरक्षित पाहिजे. त्याचवेळी गाढवे सरांचा जीव गेला तेव्हा मला त्याच्यावर संशय आला. चकव्याविषयी एवढं सगळं माहिती असूनही त्याने मुद्दाम दिशाभूल केली असे मला वाटले. आणि जेव्हा त्याने सर्वांना सांगितले की मी चकवा आहे तेव्हा सर्वांत भांडण सुरू झाले, मारामारी सुरू झाली. जेव्हा तू शिंदे सरांचा आणि कदम मामांचा जीव घेतलास तेव्हा मी खाली पडलो होतो. तेव्हा मी याला हसताना बघितले. तो दूर उभे राहून हसत होता आणि शेवटी हा मला म्हणाला की तू चकवा आहेस, तुला मारून टाक. मला तेव्हाच त्याच्यावर संशय आला. आणि जेव्हा तो म्हणाला की त्याच्या मामाचा ट्रॅव्हलचा व्यवसाय आहे तेव्हा माझा संशय बळावला की तोच चकवा आहे, कारण त्याचा खरा मामा आपल्याच शाळेबाहेर पाणीपुरी विकतो. म्हणून मी तुला मारायचे नाटक करायला सांगितले जेणेकरून खरा चकवा आपल्या समोर येईल. मी जर तुला मारले असते तर या चकव्याने मला चकवले असते आणि मी त्याच्या जाळ्यात बसून या बसचा अपघात केला असता आणि चकव्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले असते. अशा प्रकारे शिऱ्याने त्याच्या मामाचा स्वतःचा आणि बसमधील सर्व विद्यार्थ्यांचा जीव वाचवला. बस बाहेर घुटमळणारा चकवा मात्र शिऱ्यावर चवताळला होता, कारण त्याच्यामुळे त्याचा डाव पूर्णपणे फसला होता आणि आज तो दुसरी शिकार करू शकणार नव्हता. तो येणाऱ्या अमावस्येची वाट बघू लागला.
जेव्हा त्याला पुन्हा एकदा शिकार करायची संधी भेटेल. मित्रांनो, ही भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत.